रामहरी. आज नाथषष्ठी. आजच्या दिवशी विनोबांनी संपादित केलेल्या एकनाथांची भजनेचा प्रस्तावना खंड वाचावा असं डोक्यात आलं. म्हणजे सर्वांसाठीच त्याचं वाचन करावं. शब्दही या प्रस्तावनेचा प्रस्तावना खंड असा आहे. एकंदर 10 भाग आहेत, पण अत्यंत आटोपशीर आणि वाचून होतील असे आहेत. विनोबांची नाथांवर थोडी विशेष भक्ती. कारण रानडे म्हणा, गांधीजी म्हणा, हे त्यांनी याच परंपरेत पाहिले. अगदी सत्याग्रह सुद्धा नाथांच्या परंपरेत नेऊन ठेवला. त्याचप्रमाणे नाथांबद्दल विनोबांनी जे भाषण केलंय, जे लिखाण केलंय, ते भाषाशैली आणि वक्तृत्व शैली या दोहोंचा आदर्श मानला जातो. आज नाथांवरचं भाषण उपलब्ध नाहीये, पण त्यांनी केलेलं लिखाण मात्र उपलब्ध आहे. त्याचा आनंद आजच्या दिवशी आपण घेऊ. प्रस्तावना खंड 1. भागवत. त्यावेळी मी जेमतेम 15 वर्षांचा असेन. निर्णय सागरने छापलेले एकनाथांच्या भागवताचे सुंदर पुस्तक नुकतेच निघाले होते. ते माझ्या हाती लागले. मराठी भाषेचा ज्ञानेश्वरीच्या तोलाचा म्हणून गाजलेला तो ग्रंथ वाचल्याशिवाय मला सुटकाच नव्हती. पण पुस्तकाचा आकार पाहून मी दचकलो तर खरा. कारण ग्रंथ ज्ञानेश्वरीच्या तोलाचाच नव्हे, पण तिप्पट तोलाचा होता. ओवी संख्या दुप्पट आणि दरेक ओवीची लांबी 1.5 पट. तरी पण चंग बांधून समजले न समजले पर्वा न करता एकनाथी भागवत एकदाचे वाचून तर काढले. रोज 1 अध्याय वाचायचा क्रम ठेवला. कोणता इंग्रजी महिना होता ते आठवत नाही, पण 31 दिवसांचा महिना होता आणि महिन्याभरात पुस्तक संपले इतके आठवते. 11व्या अध्यायाने मात्र चांगलीच रग जिरवली. सरासरीच्या मानाने दुप्पट मोठा अध्याय. 11 स्कंधातील 11 म्हणून नाथांनी त्यावर गौरवाचा शिक्का ठोकलेला. लिहिणाराने कंबर मोडून लिहिला तर वाचणाराने का हार खावी, अशा वीरवृत्तीने वाचून काढला. एवढा मोठा ग्रंथ पहिल्या वाचण्यात आणि त्या वयात काय समजणार होता. पण नाथांची पुण्याई आणि त्यांचे पुनरुक्तीचे बळ इतके दांडगे की काही ठसा उमटल्याशिवाय राहणे अशक्य होते. भक्ती म्हणजे सर्वाभूती भगवत भाव. भक्तीमध्ये जात गोत नाही, उंच नीच नाही, एवढे माझ्या लक्षात राहून गेले. आणि मला वाटते एवढ्यात मला नाथांनी पास केले असेल. एवढा ग्रंथसागर पार उतरल्याचे आश्चर्य आणि कर्तव्य केल्याचे समाधान पदरात बांधून ग्रंथ मिटून ठेवला. तो कितीक वर्षात उघडला नाही. पुढे गीतेशी तुलना करण्यासाठी भागवताचा 11 स्कंध पाहण्याची गरज वाटली आणि मग
गाड्याबरोबर नळ्याला यात्रा या न्यायाने एकनाथी भागवताचे दुसऱ्यांदा वाचन केले. जरी नळा गाड्याच्या दसपट लांब आहे हे माहीत होते तरी धैर्याने वाचत गेलो आणि यावेळी पूर्ण मोबदला पावलो. अपार आनंद झाला. समजायलाही ग्रंथ सोपा वाटला. भाषा ओघवती, पातळ पण पाणसट नाही. पानापानात अनुभव भरलेला. नाथ म्हणतात, मी श्रीधरांना अनुसरलो. श्रीधर म्हणाले असते, नाथांमुळे मी अमर झालो. 11 स्कंधावर तेवढ्या योग्यतेचे विवरण हिंदुस्थानच्या दुसऱ्या भाषेत नाही हे मागाहून मला अवगत झाले. दरम्यान नाथांचे चरित्र मी वाचलेले होते. त्याने माझ्या चित्ताला घेरून टाकले होते. विशेषतः मी होतो क्रोधी आणि नाथ त्याच्या नेमके उलट, शांती जलधी. त्यामुळे ते चरित्र मला कल्याणकारी भेषजच झाले. तथापि भागवत वाचण्याची मात्र प्रेरणा होत नव्हती. याचे कारण दुसरे तिसरे काही नाही, भागवताचा आकार. ती गीतेच्या निमित्ताने झाली आणि लक्षात आले की नाथांच्या त्या ग्रंथाची सारवत्ता त्याच्या भारवत्तेला कमी पडणारी नाही. त्यानंतर भागवत माझ्या सवयीप्रमाणे इकडून तिकडून अनेक वेळा चालले. भागवताच्या परिशीलनाने नाथांच्या चरित्राचे रहस्य मला अधिक उमगले. जसजसे मी चिंतू लागलो तस तसे ते चरित्र माझ्या दृष्टीला अधिकाधिक उंचावत गेले. पुढे माझ्या चित्तात अशी प्रतीती ठसली की नाथांचे भागवत जरी निस्संशय महान तरी नाथांचे चरित्र त्याहूनही महान आहे. सामान्यतः माणसाचे असे नसते. माणसाचा शब्द त्याच्या जीवनाहून नेहमी उंच असतो. पण नाथांची स्थिती याच्या उलट दिसली. नाथांच्या घरची उलटीच खूण असे लोक म्हणतात. मला वाटते आधुनिक काळात महात्मा गांधींचे या बाबतीत आणि इतरही पुष्कळ बाबतीत नाथांशी साम्य आहे. वाचा सत्यत्वे सोवळी, येर कविता ओवळी. भजन 45. असा उभयतांचा आदर्श होता त्याचा हा परिणाम आहे. नाथांचे दुसरेही प्रबंध ग्रंथ पाहण्यात आले. ते सगळेच सद्भावनेने भरलेले आहेत. पण भागवताची जादू त्यात नाही. यात नवल नाही. माणसाचे हृदय 10 वस्तूत उतरले जाऊ शकत नाही. बोलण्याचा चाळा म्हणून तो बोलत राहतो. लिहिण्याचा चाळा म्हणून तो लिहित राहतो. भावनेने भारलेल्या माणसाला आपले सगळेच एकरस वाटते. एकरस ते असतेही, पण सरस नसते. हे तो अनुभवू शकत नाही. दुसरा अनुभवतो. वर्ड्सवर्थला वाटे माझी प्रत्येक कविता लेखणीने नव्हे हृदयाने लिहिलेली आहे. पण वर्ड्सवर्थचा परमभक्त जो मॅथ्यू आर्नोल्ड त्याने वर्ड्सवर्थच्या कवितेची निवड केली आहे. ते पुस्तक वर्ड्सवर्थच्या समग्र कवितेचा दशांशही भरणार नाही. पण नाथ इतके भ्रमात राहिले असतील असे वाटत नाही. नाथांनी जी समरसता भागवतात अनुभवली
तीच त्यांच्या इतर प्रबंधातही अनुभवली असेल असे म्हणणे धाडसाचे होईल. 2. भारूड. भागवतात नाथांनी आपले हृदय सर्वस्व ओतले असले तरी तो एक व्यवस्थित रचलेला प्रबंध आहे. प्रबंध ग्रंथात लेखकाला साहजिकच काही मर्यादा असतात. त्या मर्यादा सांभाळायच्या तर लेखकाला आपले स्वैर अनुभव त्यात मांडणे शक्य नसते. त्यातून भागवतात नाथांना शुकदेवाच्या छंदाला अनुसरायचे होते. शुकदेवाचा छंद जरी नाथांच्या आवडीचा होता तरी स्वच्छंद विहार ही एक वेगळीच वस्तू असते. त्यामुळे तुकारामाच्या गाथेत आपल्याला जे दर्शन होते ते नाथांच्या भागवतात होत नाही. एवढी उणीव नाथांसारख्या प्रतिभावान साक्षात्कारी पुरुषाला कशी खपणार? आपले अनुभव स्वतंत्रपणे नमूद करण्याची गरज त्यांना भासल्याशिवाय कशी राहणार? नाथांचे ते खाजगी अनुभव शोधून काढण्याच्या अपेक्षेने मग मी त्यांच्या अभंगांच्या गाथेकडे वळलो. हे गाथा साहित्य फार जुने आहे. गाथा शब्द ऋग्वेदातही अनेक वार आलेला आहे. पण गाथा ऋग्वेदापेक्षाही प्राचीन आहे असे ऋग्वेद स्वतःच सांगून राहिला आहे. पवमान स्तोमाचे स्तवन पुराणी गाथेने करण्यात आले असा ऋग्वेदात एके ठिकाणी उल्लेख आलेला आहे. ऋग्वेद मंडल 9 सूक्त 99 ऋचा 4. गाथा म्हणजे भक्तिपर गीत अशा अर्थाने काही ठिकाणी गाथेचा प्रयोग असतो. काही ठिकाणी गाथा म्हणजे अनुभव साररूप उद्गार अशाही अर्थाने प्रयोग असतो. या दुसऱ्या अर्थाने अनेक गाथा भारत भागवतादिकात येत असतात. कामोपभोगे न शमेची काम अशा अर्थाची ययातीची गाथा महाभारतात आलेली सर्वश्रुतच आहे. ती एक गाथा म्हणजे त्याच्या जीवनाचे सार. अशाच इतरांच्याही अनुभव गाथा एक आहेत. अनुभवपर गाथा ह्या पर्यायाने उपदेशपरही असतात. तुकारामांच्या गाथेत आपल्याला भक्तिपर, अनुभवपर आणि उपदेशपर असे 3 प्रकारचे सर्वोत्तम नमुने पहावयास सापडतात. मराठी भाषेचे थोर भाग्य. पण गाथा शब्द आणि गाथेचे हे तिन्ही प्रकार आपल्याला पारशांचा धर्मग्रंथ जो झंद अवेस्ता त्यातही पहावयास सापडतात. अवेस्तातील अत्यंत स्फूर्तिदायक भाग म्हणजे झरतुष्ट्राच्या गाथा होत. झरतुष्ट्राच्या गाथा पारशी समाज 3000 वर्षे गात आला आहे. प्रबंध ग्रंथ आणि गाथा ही विचारशैलीची आणि भाषाशैलीची 2 टोके आहेत. पूर्वापर संबंध, एकसूत्रता, विकास क्रमनिदर्शन हा प्रबंधाचा आत्मा आहे. मोकळेपणा, सुटसुटीतपणा, विखुरलेपणा, सहज स्फूर्ती, विशृंखलता किंबहुना उच्छृंखलता हे गाथेचे स्वरूप आहे. भारतीय साहित्यात प्रबंध साहित्य
आणि गाथा दोन्ही भरपूर आहे. संतांच्या वाणीत गाथा साहित्याची रेलचेल आहे. शिखांचा ग्रंथ साहेब, कबीरादिकांची बानी, तमिळ आळवारांची भजने इत्यादी सर्व गाथा साहित्यच आहे. जरी गाथा हे नाव त्याला लावले गेले नाही. गाथेच्या अपेक्षेने एकनाथांची गाथा चाळून पाहिली तर ती पुष्कळसा वेगळाच प्रकार दिसून आला. सर्वोत्तम गाथेचाही थोडा भाग आढळला, पण बाकी सर्व लिखाण टाचण टिपणांच्या स्वरूपाचे दिसले. नाथांनी जेव्हापासून लिहायला आरंभ केला तेव्हापासून अखेरपर्यंत त्यांनी जे काही लिहिले त्या सर्वांचे ते संग्रहालय दिसले. हायस्कूल कॉलेजात शिकत असताना मी एक भली मोठी 1000 पानी वही शिवून घेतली होती. एक कॉपिंग पेन्सिलही मी त्या वहीला बांधून ठेवली होती. मला जे जे सुचे आणि जे जे रुचे ते सारे मी त्या वहीत टिपून ठेवीत असे. त्या वहीला शेवटी मी एक सूची जोडली होती. तिने विस्कळीतपणाला व्यवस्था आणली होती. एकनाथी गाथा पाहून मला त्या वहीची आठवण झाली. एकनाथी गाथेतील पुष्कळशा लिखाणाला अलीकडचे साहित्यिक टीकाकार गाथा न म्हणता भारूड म्हणतील. आणि गमतीची गोष्ट ही की नाथांच्या भक्तमंडळीतही हा पुष्कळसा मजकूर एकनाथी भारूड म्हणूनच संबोधिला जातो. ते दूषण रूपाने म्हणतील यांनी तो गौरवाने घेतला आहे, पण भक्तमंडळींनी ही जी संज्ञा दिली आहे ती सबंध गाथेला उद्देशून नाही. गाथेत जो समाज शिक्षणाचा रूपकपर आणि काहीसा गूढ भाग आहे त्याला लावली आहे. म्हणजे हा पारिभाषिक शब्द समजला पाहिजे. या भारूड शब्दाचा अर्थ आणि व्युत्पत्ती कुलकर्णी यांच्या मराठी व्युत्पत्ती कोशात अशी दिली आहे. भारूड नपुंसक लिंगी, लांब गुंतागुंतीचे गाणे, कथा, अवघड कूटकाव्य, पंचाईत, संकट, विघ्न कंसात हे लक्षणेने घ्यायचे. 1. संस्कृत बहुरूढम ते भारूड. 2. भारत अधिक रूढ कंसात शब्दकोश कंस पूर्ण. पहिली व्युत्पत्ती अधिक संयुक्तिक, दुसरी व्युत्पत्ती कोशकारानेच अवमानली असल्यामुळे ध्यानात घेण्याची जरुरी नाही. पण पहिली व्युत्पत्ती देखील मान्य होण्यासारखी नाही. बहुरूढमचे भारूड होणे संभवनीय नाही. झाल्यास भोरूढ होऊ शकेल, जसे बहुरूपीचे भोरूपी झाले आहे. अटकळच करायची तर भार अधिक गूढ बरोबर भारूड अशी करता येईल. अर्थतः ही अटकळ समर्थनीय ठरेल, अक्षरशः फारशी दुरावणार नाही. भारलेले गूढ अथवा भारवान गूढ अथवा साध्या मराठीत भारी गूढ असा त्याचा अर्थ होईल. तो कोशात दिलेल्या अर्थाला जुळता आहे. एकनाथांची बरीचशी भारुडे धर्मठांनी रूढवलेल्या मिथ्याचारावर कोरडे ओढणारी असल्यामुळे त्यांना त्यांची मोठी पंचाईत झाली असेल. मी त्यांना संकटरूप किंवा विघ्नरूपही भासली आहेत. ती त्यांना असं पाहिजे, ती त्यांना संकटरूप किंबहुना विघ्नरूपही भासली असतील. त्या दृष्टीने भारूडचे
कोशात दिलेले ते अर्थ चांगले शोभण्यासारखे आहेत. शिवाय सदर भारुडांची भाषा उकलण्याला कठीण असल्यामुळे व्याख्यानकारांना त्याची पंचाईत झाली असेल आणि ती त्यांना संकटरूप आणि कधी श्रोत्यांच्या तावडीतून सुटायला विघ्नरूपही झाली असती. त्याही दृष्टीने ते अर्थ साजरे ठरतात. पण लांबलचकपणा, गुंतागुंत आणि कूटशैली हे भारुडाचे मुख्य लक्षण आहे. त्या दृष्टीने गाथ्यातील हा भारूड भाग व्यवस्थित उकळण्याचा यत्न कुणीतरी करण्यासारखा आहे. त्यातून एकनाथकालीन समाजस्थितीवर चांगला प्रकाश पडेल, ऐतिहासिक ज्ञानात भर पडेल आणि मराठी भाषेच्या काही लकबांचाही उलगडा होईल. हे काम उपयोगाचे आणि मनोरंजक असले तरी वस्तुतः गाथेच्या क्षेत्रात येत नसल्यामुळे आणि माझ्याही गरजेबाहेरचे असल्यामुळे मी हा सबंध विभाग सोडून दिला आहे.